लक्ष्मण हाकेंनी उंटावरून शेळ्या हाकणं बंद करावं। राज्यामध्ये आंतरजातीय विवाह कायदा कुणीही कुणाशी लग्न करू शकतं। दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। तर मराठे ओबीसी झाले तर 11 विवाह आपापल्यात ठरवूया, हाकेंचं विधान। वरिष्ठ म्हणाले तर गाढवाला देखील घोडाच म्हणायचं, बॉस इज ऑलवेज करेक्ट। नितीन गडकरींचं विधान। नागपुरात इंडियन बिल्डिंग काँग्रेसतर्फे आयोजित एक कार्यक्रमात त्यांचं हे वक्तव्य। म्हशीला रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा, पण खासदार मतदारसंघात दिसत नाहीये असं म्हणू नका। वाळवामधील कार्यक्रमात बोलताना धैर्यशील मानेंचं मिश्किल विधान। पंतप्रधान मोदी यांच्या आईंचा एआय व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद। मंत्रालयासमोरील विविध पक्षाच्या कार्यालयांसाठी देण्यात आलेली जागा MMRCLनं परस्पर RBIला विकली। तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा आरोप, तर ही जमीन कायमस्वरूपी शासकीय जमीन असून ती विधान भवन बॅरेक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते। MMRCLचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना स्मरणपत्र। मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडच्या जागेत रुग्णालय उभारण्यासंदर्भात नार्वेकरांचं हे पत्र। मी एक मोठ्या नेत्याची विकेट पाडली। नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला। आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका। प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र। प्रकाश महाजनांकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा। अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली। गंगेला भूल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं। राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली खंत। कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणातील ग्रामस्थ आणि प्रशासनाचा वाद मिटला। तर प्रशासनाविरोधात सोमवारी काढला जाणारा मोर्चा कुरडू ग्रामस्थांनी रद्द केला। अधिकाऱ्यांसोबत कसा वागतो, 35 वर्ष झालं माध्यमांना माहिती। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माझ्या भूमिकेची नोंद घेतली आहे। अजित पवारांची प्रतिक्रिया। तर कुरडूतील प्रकरणावर मला जे उत्तर द्यायचंय ते मी दिले। अजित पवारांचा पुनरुच्चार। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून जनसंवाद उपक्रमाची सुरुवात। हडपसर मतदारसंघातनं सुरुवात। स्थानिकांनी या समस्या त्यांच्या जाणून घेतल्या। दरम्यान अजित पवारांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय। वाटेल ती किंमत मोजू, पण महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य जपू। नाशिकमधील कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं विधान। जास्त त्रास देणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या, म्हणजे आपला त्रास कमी होईल। जळगावातील कार्यक्रमात गिरीश महाजनांचं वक्तव्य। आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र लढू, पण जिथे अडचणी येईल तिथे स्वबळावर लढण्याचे गिरीश महाजनांचे संकेत। राज्यातील 12 आणि ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार। जिल्हा सर्वेक्षण केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून बैठक घेऊन 12 संवर्धनाचा आढावा। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आढावा। चंद्रकांत पाटलांकडून मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामांसंदर्भात